नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत लिपिक जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक पेपर सुरू आहेत. तर त्यामध्ये कसे प्रश्न विचारले आहेत हे आपण आज, त्यांचे स्वरूप कसे होते आणि त्यामध्ये कसे प्रश्न आले होते आणि त्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले होते हे आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला. मीना थरारक गोष्ट वाचत होती या वाक्यातील विशेष नाम ओळखा, असा प्रश्न विचारला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 मीना हे या वाक्यातील विशेष नाम आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. असे प्रश्न तुम्हाला विशेष नाम हे लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात. खालीलपैकी कोणता पद्मा गोळेचा यांचा काव्यसंग्रह नाही विचारले नाही. ऑप्शन क्रमांक 2 स्वप्न हे यांचा काव्यसंग्रह नाही. निहार, आकाशवेडी, श्रवणमेघ हे तिन्ही यांचे काव्यसंग्रह आहेत. स्वप्न हा काव्यसंग्रह यांचा नाही. पुढीलपैकी कंठ वर्ण कोणता आहे हे पण विचारलं होतं, तर लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक डी ख हा कंठ वर्ण नाही. तुम्ही मला कितीही त्रास द्या पण हाती घेतलेलं चांगलं काम मी मुळीच सोडणार नाही. या वाक्यात किती सर्वनाम आली आहेत, या वाक्यामध्ये किती सर्वनाम आली आहेत विचारलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 एकूण 3 सर्वनाम आली आहेत या वाक्यामध्ये. पुढील वाक्यात किती विराम चिन्हे आली आहेत. बादशहाला गायीचा खरा मालक कोण व खोटा मालक कोण ते समजले. ऑप्शन क्रमांक 2 एकूण 2 विरामचिन्हे आलेली आहेत. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता आहे, ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 निस्तेज हा शब्द आहे जो गटात न बसणारा आहे. कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंग रूप स्वतंत्रपणे होते. ऑप्शन क्रमांक डी पतीचे आणि मुलगा या दोन्हीचे स्त्रीलिंग स्वतंत्रपणे होते. शरद झाडाच्या सावलीत बसला होता या वाक्यातील सावलीत शब्दाला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागला आहे. ऑप्शन क्रमांक 3 सप्तमी या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. पती जिवंत असलेली स्त्री या शब्दसमूहात साठी योग्य शब्द कोणता. पती जिवंत असलेली स्त्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. तर ऑप्शन क्रमांक डी सुहासिनी हा शब्द आहे पती जिवंत असलेली स्त्री. काय काय विचारलं होतं पेपरमध्ये हे आपण पाहिले आणि कशा प्रकारे. तर बघा, शब्दसमूह, समानार्थी शब्द, वाक्यपूर्तीकरण, उद्देश विस्तार, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, प्रयोग वाक्य यावर प्रश्न विचारलेले आहेत लिपिकच्या पेपरला. शिफ्ट 2-3च्या पेपरला विचारलेले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इंग्लिशचे प्रश्न काय काय विचारले आहेत हे पण पहा. पॅसिव्ह वॉइस विचारला आहे, टेन्स, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि क्वेश्चन टॅग हे 4 प्रश्न असे विचारलेले आहेत. हे पण तुम्ही रिव्हिजन करून जायचं आहे येणाऱ्या पेपरसाठी. असेच प्रश्न विचारले आहेत. जी केमध्ये काय विचारले बघा. तुलनेत अवघड होते, प्राचीन इतिहासावर प्रश्न होते, चालू घडामोडी मागच्याच होत्या आणि गणित बुद्धिमत्ताचा सिलेबसमध्ये उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न येणारच नाहीत. चालू घडामोडी मागच्या विचारल्या, सध्याच्या नाही, आणि प्राचीन इतिहासावर प्रश्न होते. तर हे तुम्ही दोन्ही लक्षात घेऊन अभ्यास करायचा आहे. कम्प्युटर लिपिकला प्रश्न खूप होते, याच्यामध्ये 8 प्रश्न तुम्हाला कंपल्सरी आहेत. तर बघा, होम, इन्सर्ट, सेव्ह ॲज, पेज लेआउट अशा प्रकारे प्रश्न होते. हे पण प्रश्न आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आले होते. लवकरच आपल्याकडे ते पण प्रश्न येणार आहेत.